राज ठाकरे तेव्हा कोकण दौरा करणार होते। त्यांना या कोकण दौऱ्याच्या दरम्यान जीवे मारण्याचा कट रचण्यात आला होता। पण मुंबई पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे राज ठाकरे यांचा जीव वाचला। असा खळबळ उडवून देणारा गौप्यस्फोट वादग्रस्त एन्काउंटर स्पेशलिस्ट आणि माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केलाय। एवढंच नाही तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, नारायण राणे यांना देखील ठार मारण्यात येणार होतं, असाही दावा प्रदीप शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केलाय। यामुळे एकच खळबळ माजलीये। नेमकं प्रदीप शर्मा काय म्हणाले, ही घटना कुठे आणि कशी घडली, सगळं सांगते। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रदीप शर्मा यांच्या जीवनावर आधारित अब तक 112 हा सिनेमा येतोय। या निमित्ताने शर्मा यांच्याशी संवाद साधण्यात आला। यात त्यांनी अनेक एन्काउंटर बाबत दावा केला। बाळासाहेब ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर दहशतवादी हल्ला करणार होते। त्यांचा कसा एन्काउंटर केला याबाबत देखील शर्मा यांनी या मुलाखतीत माहिती दिली आहे। शर्मा यांनी जी माहिती सांगितली त्या दाव्यानुसार मुलुंडला 2003 रेल्वेमध्ये बॉम्बस्फोट झाले होते। त्यातील आरोपी पाकिस्तानी आणि काश्मीरी होते। बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता। पोलिसांना त्यांच्या वाहनाचा क्रमांक मिळाला होता। आर.एस. शर्मा तेव्हा वरिष्ठ पोलीस अधिकारी होते। आर.एस. शर्मा यांनी प्रदीप शर्मा यांना सांभाळून जा असं सांगितलं। त्यानंतर प्रदीप शर्मा हे बुलेट प्रूफ जॅकेट घालून गेले होते। हल्लेखोरांसोबत दुपारी 12 वाजता चकमक झाली होती। त्या चकमकीत हल्लेखोरांच्या 2 गोळ्या प्रदीप शर्मा यांच्या किटला लागल्या होत्या। त्याच घडामोडीमध्ये शर्मा आणि त्यांच्या टीमने हल्लेखोरांचा एन्काउंटर केला होता। गोरेगाव महामार्गावरील महानंदा डेअरी जवळ हा एन्काउंटर केला होता। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रदीप शर्मा यांना मातोश्रीवर चहा प्यायला बोलावून बाळासाहेब ठाकरे यांची भेट घालून दिली होती, अशी आठवण देखील शर्मा यांनी सांगितली आहे। हा सगळा प्रकार घडत असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि नारायण राणे यांना ठार मारण्याचा कट हल्लेखोरांनी आखला होता। यावर बोलताना प्रदीप शर्मा म्हणाले की आम्ही 10-12 नंबर इंटरसेप्ट करत होतो, तेव्हा अचानक राज ठाकरेंच्या नावाचा उल्लेख होऊ लागला। त्यांच्या जीवाला धोका आहे अशी माहिती समजली। राज ठाकरे तेव्हा कोकण दौरा करणार होते। त्यांना मारण्याचा तो कट होता। त्यांच्या जीवाला धोका असल्याचं आमच्या लक्षात आलं तेव्हा सहपोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांना आम्ही ही माहिती दिली। आयुक्तांनी राज ठाकरे यांना तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही कोकण दौरा रद्द करा असं सांगितलं। त्यानंतर राज यांनी आपला दौरा रद्द केला आणि त्यांचा जीव वाचला। एवढंच नाही तर ज्या हल्लेखोरांनी ठार मारण्याचा प्लॅन केला होता त्यांचा देखील आम्ही एन्काउंटर केला, असा दावा प्रदीप शर्मा यांनी केलाय। प्रदीप शर्मा यांनी केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ माजली आहे। त्यांनी आतापर्यंत अनेक एन्काउंटर केलेले आहेत। त्याच एन्काउंटरच्या आधारे आता हा चित्रपट येतोय। राज ठाकरे यांच्याबाबत जो दावा केलाय, मनसेकडून अद्याप कुठल्याही प्रकारचा दुजोरा मिळालेला नाही। त्यामुळे आता यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, प्रदीप शर्मा यांनी केलेला दावा खरा वाटतोय का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारने आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।